नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज जिल्हा परिषद पंचायत समितीचा पूर्ण जिल्ह्यामध्ये झंझावात चालू आहे। या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाडुळी मतदारसंघातून काही कार्यकर्त्यांनी फॉर्म भरला आहे। अपक्ष आहे फॉर्म आणि सोबतच वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म आहे। पण ए बी फॉर्म मिळाल्यानंतर अधिकृत वंचित बहुजन आघाडीचा तो सदस्य होईल आणि उमेदवार होईल। पण सध्या तरी अपक्ष आणि दोन्ही माध्यमातून फॉर्म भरला आहे। आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे, आपल्या मतदारसंघामध्ये काम काय केलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण विचारणार आहेत। आपल्यासोबत आहेत फॉर्म भरणारे पेटे कांबळे, काय नाव? शंकर कांबळे सोबत आहेत आपल्या। बोला साहेब, कशा पद्धतीनं फॉर्म? माझं नाव शंकर सुगन कांबळे, पाडुळी गटातून उभारलो मी। अपक्ष फॉर्म भरलेला आहे। मला आपल्या समाजासाठी आणि आपल्या लोकांसाठी भरपूर काही इच्छा करायच्या आहे। पण काय जी ठराविक लोक आणि जी प्रस्थापित लोक आहेत ते हमेशा डावलते त्याच्यामुळं मी निर्णय घेतला आहे आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। आणि जनतेनं मला त्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी मला निवडून द्यावी हीच अपेक्षा आहे माझी। आणि मला समाजासाठी काम करायचं आहे आणि आपल्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे। साधारण जनता जी आहे त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे। पाडुळी मतदारसंघामध्ये गावं किती आहेत? 10 गावं आहेत। 10 गावं आहेत। 10 गावामध्ये मागील 4-5 वर्षापासून काय कामं केले तुम्ही? आपलं सामाजिक कार्य करतो मी। सामाजिक काम नाही आधुनिक लहुजी सेनेचा मी तालुका अध्यक्ष आहे। बरं, आता हे जे मतदान आहे, मतदान सर्व जाती धर्माचं असतं। एका जातीवर तर आपण निवडून येणार नाही। मग बाकीच्या लोकांचा कसा प्रतिसाद आहे? आता हे 10 गावातून 10 गाड्या आल्या सर। होय, 10 गावातून 10 गाड्या आलेल्या आहेत। ते 10 गावाच्या 10 गाड्या जे आहेत ते सर्व जाती धर्माचे आहेत का आपल्या समाज? सर्व जाती धर्माचे सोबत आहेत माझ्या। सर्व जाती बाकीच्या लोकांचा काय प्रतिसाद आहे तुम्हाला? सगळ्यांचा आहे प्रतिसाद की तू फक्त ठाम उभा राहा, आम्ही तुझ्या सोबत आहे असं जनतेनं मला आव्हान दिलं। कामामध्ये काय कामं केले? भरपूर कामं, कुठल्याही महापुरुषाची जयंती साजरं करणं, परत पाडुळे गावामध्ये शालेय वह्या वाटप, शालेय पुस्तक वह्या वाटप केलेल्या आहेत। आणि परत समजा साधारण माणसाच्या दवाखान्याचं वगैरे काय काम असेल तर आपण कामं केलेली आहेत। वंचित आघाडीच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरला, तुम्हाला गॅरंटी आहे का वंचित आघाडी तुम्हाला? नाही, 100% त्यांनी शब्द दिलेला आहे मला। कुणी शब्द दिला आहे? आपले जिल्हाध्यक्ष सोनटके साहेब म्हणून आहेत वंचितचे। त्यांनी शब्द दिला 100% तुम्हाला फॉर्म दिला जाईल। नाव काय तुमचं? शंकर सुगन कांबळे। शंकर सुगन, काय मत आहे बाबा तुमचं लोकांचं, सगळ्या कार्यकर्त्याचं? बोल की त्यांना सहकार्य आहे। काय मत आहे तुमचं? सांगा तुमचं नाव काय? सांगा नाव काय? निवडून येण्याची दाट शक्यता आहे। निवडून येण्याची दाट शक्यता। निवडून येण्याची शक्यता आहे का निवडून देण्याची शक्यता आहे? निवडून येण्याची शक्यता। निवडून देणार आहे तुम्ही? निवडून आम्ही देणार आहे त्यांना। काय मत आहे? शंकर सुगन कांबळे हे ह्या गावामध्ये, पाडुळी गावामधून हे अत्यंत विश्वासू आणि व्यक्तिमत्व आहे आणि गोरगरिबासाठी आणि कल्याणासाठी चांगलं व्यक्तिमत्व आहे। आणि यांच्या पाठीशी आमच्या पाडुळी अक्कूबाई गटामध्ये आमच्या सर्व बहुजन समामध्ये आणि मराठा समामध्ये भरपूर यांच्या पाठीशी आहेत। आणि आमचा लढा ह्यांच्यासाठी, आणि आम्हाला कुणीही तिकीट दिलं कुणाही पक्ष म्हणजे ह्या 2 पक्षांनी तर आमचा खंबीरपणे पाठिंबा आहे शंकर सुगन कांबळे यांच्यासाठी। आणि 2 पक्ष कोणते? अपक्ष आणि बघा, तुमच्याकडे 2 पक्षाची मागणी आहे। हे DP एक दिसायला, हो सर, वंचित आघाडी एक दिसत आहे, हो सर, पुन्हा अपक्ष आहे। आता नेमकं तुम्हाला कोणत्या पक्षाची अपेक्षा आहे? आम्हाला फक्त वंचित आघाडीची। तुम्ही प्रकाश आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आतापर्यंत काय केलंय? बहुजन समाजासाठी काम काय केलं? सामाजिक कार्य सर चालू। आता मी जवळजवळ माझ्या 13 वर्ष झालं सामाजिक कार्यच करतो मी। बरं, प्रकाश आंबेडकर यांच्या सानिध्यात आहेत वंचित आघाडीमध्ये? हो आहेत। काय नाव म्हणला पुन्हा एक सांगा? शंकर सुगन कांबळे, पाडुळी। हे शंकर सुदन कांबळे पाडुळी मतदारसंघातून जिल्हा परिषद आहे का पंचायत समिती? जिल्हा परिषद गटातून त्यांनी या निवडणूक लढवण्याचं मानस ठेवलेलं आहे।
बघूया प्रकाशजी आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवतील का, त्यांचे जिल्हाध्यक्ष विश्वास ठेवतील का, DPIचे लोक यांच्यावर विश्वास ठेवतील का, हा आज आणि उद्याचा प्रश्न आहे. आज सायंकाळपर्यंत AB फॉर्म जो कोण देईल त्याचा अधिकृत तो कार्यकर्ता काम करणार आहे आणि कायम त्यांच्यासोबत काम करणार आहेत अशी त्यांची ग्वाही आहे. आणि आतापर्यंत जिल्हा परिषद असो किंवा जिल्ह्यातील सर्व गावं असो, लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या वतीने हे काम करतात. मातंग समाजाचे आहेत आणि खरं म्हणलं तर मातंग समाज आज राजकीय कार्यामध्ये शिरत आहे. त्याला बहुमताने लोक निवडून देण्यासाठी सज्ज आहेत. आज हा मॉब जे आहे ते त्यांना 100% मदत करण्यासाठी तयार आहे आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारा हा कार्यकर्ता आहे. तर येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं आहे आज आणि उद्या तेच आपल्याला पाहायचं आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच समाजहिताचे समाज परिवर्तनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.